नमस्कार. मागच्या महासभेमध्ये बेटा भोईर साहेब यांनी एक विषय मांडलेला. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या परिसरातील रस्ते पावसा आला की तुटले जातात आणि लोक देखील विचारत असतात, परंतु हा रस्ता जो आहे हा कायमचा आणि चांगल्या पद्धतीत व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. आज ते महापौरांना भेटण्यासाठी आलेले, ते काय सांगतात त्याविषयी ते आपण ऐकूया. साहेब, तुम्ही जो रस्त्याविषयी मागे देखील मीटिंगमध्ये विषय काढला आणि आता देखील तुमचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही सविस्तर काय सांगाल? काय आहे की बघा, दरवर्षी पावसामध्ये बघतो आपण की जुचंद्रचा रस्ता फक्त जुचंद्र करता नाही आहे. आपले वसई विरामून संपूर्ण आपल्या हायवेला मुंबईला जाण्याचा तो एक मार्ग आहे. त्या ठिकाणी 5 कलवड जे कामाचा एक विषय होता तो मी महासभेत विषय मागे काढला आणि ती कामं सध्या सुरू झाली. परंतु त्या रस्त्याची मंजुरी ही जवळजवळ नोव्हेंबरमध्ये होती, जवळजवळ 11.5 करोड 32 लाखाची. परंतु त्यामधला जवळजवळ 40% भाग काहीतरी डांबरीकरण केलेलं आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, आता महापौरांना पण देखील सांगितलं आणि कमिशनरांनाही बोललो की परत पुढचं ते डांबरीकरण करू नका, जेवढं झाले तेवढं ठीक आहे. उरलेले आमचे जे डेंजर स्पॉट आहेत एकदम, म्हणजे स्टार सिटी टू रिलायबल आणि दुसरं वाकीपडा नाका टू जवळजवळ हेमराज भोईर यांचं घर, हे जे 2 पट्टे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली वाहून जातात आणि दरवर्षी आपण त्याला पॅचवर करतो, पुन्हा डांबर करतो, त्याच्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. म्हणून ते 2 स्पेस आहेत जे 250 मीटरचे, ते कॉन्क्रिटीकरण करा आणि त्या अगोदरच्या बजेटमध्ये ते होऊन जाईल 11.5 करोड 11 करोड 32 लाखाच्या मध्ये. तसा दुसरा महत्वाचा रस्ता आहे आपल्याकडे टिवरी फाटा टू भोईदापाडा, ते जवळजवळ 26 करोडचं आपलं डांबरीकरणाचं टेंडर आहे. त्याच्यात देखील आम्ही साहेबांना की आता पुढचे डांबरचे ते थर आहेत ते टाकू नका, त्याच्याऐवजी कॉन्क्रिटीकरण करा. कारण पुन्हा डांबर टाकणार, पुन्हा ते भोईदापाड्यापासून संपूर्ण पाण्याखाली जाणार, पुन्हा तुटणार. कुठेतरी कॉन्क्रिटीकरणाची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे आणि सगळे रस्ते ह्यापुढे जे रस्ते पावसाकडे जातात, पाण्याखाली जातात, ते कॉन्क्रिटीकरण केले पाहिजे अशी भूमिका मी मांडलेली आहे. महापौर साहेबांनी देखील तशा त्यांना सूचना दिली आहेत आणि त्यांचं देखील म्हणणं आहे की गरजेचं आहे, कारण शेवटी पैसा जातो कुणाचा, आपलाच पैसा जातो. शेवटी डांबरीकरण कुणी गेलं, ठेकेदार कुणी, हा महत्वाचा विषय नाही आहे. विषय आपले पैशाची बचत कशी होईल, चांगले काम कसं होईल, त्या परिणामाचा प्रयत्न चालू आहे. आयुक्तांनी ह्याविषयी काही तुम्हाला ठोस दिलं ना? आयुक्तांनी, आम्ही ठेकेदार, आयुक्त, इंजिनियरची आमची 2-4 वेळा मिटिंग पण झाली या संदर्भात की बाबा हे आता तुमचं किती एस्टिमेट वाढू शकतं, की ह्याच एस्टिमेट मी तुम्हाला कसं करता येईल. ह्या प्रकारे दोन्ही ठेकेदारांना आणि इंजिनियरांना त्या संदर्भात सूचना दिल्या आहेत आणि त्या पुढे स्टँडिंगमध्ये आणि महासभेत घेऊन कसे लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊन ती कामं कशी करता येतील. मुद्दामून ठेकेदाराला काढून टाकला म्हणून ते का आपलं काम होणार नाही आहे. कसं काय त्याच्याकडून खराब काम न होता चांगलं काम कसं होईल हे बघून करून गरजेचं. मागच्या 2 मीटिंगमध्ये हा विषय घेतला गेला, परंतु विरोधकांनी देखील ह्या विषयावरती जोरदार आक्षेप घेतला, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? विरोधकांनी आक्षेप घेतला म्हणजे आहेत मनोज पाटील यांची किंवा इतर सगळ्या आक्षेपांची माझी पण चर्चा झाली. त्यांची म्हणजे की जो तुम्ही प्रस्ताव नंतर बदलला ती मांडणी चुकीची होती, त्या मांडणीला त्यांचा विरोध, कामाला विरोध नव्हता. त्यांचं म्हणणं की तुम्ही अगोदर जो प्रस्ताव मांडलाय त्याच्यामध्ये वाढीव मांडले, पण ती जीएसटीची मांडणी चुकीच्या प्रकारे केली होती. मागच्या मीटिंगमध्ये विरोध केला तेव्हा देखील त्याची वाढीव रक्कम तेवढीच होती, नंतर विरोध केला वाढीव रक्कम तेवढीच होती, पण मांडणी चुकीची असल्यामुळे त्यांचा तसा विषय होता. बाकी कामामध्ये त्यांचा विरोध त्या दिवशी देखील नव्हता. कारण त्या दिवशी मांडणीपेक्षा जास्त ठेकेदाराचं नाव घेऊन बोललं जात होतं. त्याबद्दल ठेकेदाराबद्दल खरोखर त्याच्या काही चुका असतील, त्याला शासन व्हायलाच पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलंच पाहिजे. त्याच्याकडून चांगलं काम करून घेणं आमचं जसं कर्तव्याचं, विरोधकांचं देखील त्यामागे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही दोघे एकमेक पार पाडून चांगली कामं होतील याचा प्रयत्न करू. तर नगरसेवक बेटा भोईर यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसई विरारकरांना जो हायवेसाठी जाण्याचा मार्ग आहे तो आमचा तोच रस्ता वापरला जातो आणि तो रस्ता वारंवार तुटल्यामुळे वसई विरारकरांना, हजारो नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होत असतो. आता आमची आयुक्त आणि महापौर यांना सर्वांना एक अशी विनंती आहे की हा रस्ता जर का कॉन्क्रिटीकरण झाला तर सर्वांसाठी चांगलं होईल. आणि विरोधक जे काही सांगत होते, हे विरोधकांचा कामाविषयी विरोध नव्हता, तर कामाची जी पद्धत होती त्यावरती त्यांचा विरोध होता. परंतु आता आम्ही सर्वांनी ह्यावरती विचार विनिमय केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वसईकरांना चांगला रस्ता भेटेल ह्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.